कासार शिरसी येथे जीप व पंचायत समिती उमेदवाराच्या प्रचारार्थ भाजप जिल्हा अध्यक्ष माजी मंत्री बसवराजजी पाटील यांनी मतदारांना कळकळीची विनंती केली की विकासाची गंगा गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेचा अर्थात महायुतीचा झेंडा जीपवर फडकवा अशा प्रकारची ग्वाही केली. काय म्हणतात बसवराजजी पाटील ऐका. आम्ही आपल्या सर्वांना विनंती करावा, आपल्याशी हितगुज करावा, संवाद साधावा आणि आमच्या उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आम्ही आज मुद्दाम या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. खरं म्हणजे ज्या ज्या वेळेला निवडणुका येतात आणि निवडणुकीला आम्ही सामोरं जातो त्या त्या वेळेला आम्ही विकासावरती मत मागण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आणि म्हणून आजही आम्ही जे काही कामं केलेली आहेत ते आमदार साहेबांच्या माध्यमातून असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, ही सगळी कामं, ही सगळी लेखाजोखा आपल्या समोर मांडून आम्ही मत मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. आणि मला खात्री आहे की आपण नेहमी सातत्यानं विकासाच्या पाठीमागे राहिलेले आहोत. नेहमीच आपण विकासाला मतदान केलेलं आहे आणि विशेष करून हा भाग तरी विकासाशिवाय दुसरा कुठलाही विचार आजतागायत केलेला. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आमदार साहेबांनाही सांगू इच्छितो, एक भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष नात्यानं, की सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने या भागातले आमचे हे उमेदवार निवडून येतील अशा प्रकारचे, कारण आपण सगळे सुज्ञ आहोत. खरं म्हणजे हा कासार शिरसीचा भाग निलंगा तालुक्यामधला एक अतिशय म्हणजे एका टोकाला जिथून कर्नाटक, आंध्र अशा प्रकारची एक परिस्थिती या भागामध्ये आहे. परंतु ज्या वेळेला मी आमदार झालो, पवार साहेब आमदार झाले, त्यावेळेला खरं म्हणजे निलंगेकर साहेबांचा आशीर्वाद होताच, परंतु या सगळ्या कामामधून या भागाचं कसं म्हणजे विकास साधता येईल, करता येईल आणि या भागामधल्या अनेक गोष्टी कसं मार्गी लावता येईल या संबंधीचा खूप मोठा प्रयत्न गेल्या 10-20 वर्षामध्ये सातत्याने या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून आपण नेहमीच म्हणतो, आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा येऊन आम्ही हेच सांगितलं होतं, तुम्हाला मनापासून धन्यवाद दिला पाहिजे, तुमचा आभार मानलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतदान या भागामधून आमचे अभिमन्यू पवार साहेबांना झालं ते आम्ही अभिमानाने या ठिकाणी सांगू. आणि म्हणून हे जे तुमचं प्रेम आहे, हे जे तुमचे आशीर्वाद आहे, मला वाटतं याची उतराई याही पुढच्या काळामध्ये आम्ही सातत्यानं करतो, कामाच्या माध्यमातून करू, तुमच्या सुख दुःखामध्ये आम्ही सहभागी होऊ, तुमचे वेळोवेळी जे काही प्रश्न आहेत ते आपले प्रश्न आहेत, आमचं कर्तव्य आहे या भावनेने आम्ही सातत्यानं सोडत राहू अशाही प्रकारचं अभिवचन आम्ही या ठिकाणी देऊ इच्छितो. अशा अनेक योजना आहेत की आता औसा तालुका म्हणजे आता महाराष्ट्राच्या नकाशावर एक चांगलं विकसित तालुका म्हणून या तालुक्याकडे पाहिलं जातं. एक विकसित तालुका, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा इतर ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, जे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न सातत्यानं पवार साहेब या ठिकाणी करतात. आणि म्हणून आता मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आता त्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं आपण त्यांना पाठिंबा देणं, त्यांना काम करण्यासाठी अजून प्रोत्साहित करणं, त्यांच्या पाठीमागे शक्ती उभा करणं हे प्रामुख्यानं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. हे मी आज आपल्याला नम्रपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि मला खात्री आहे, मला त्याचा अनुभव आहे की आपण नेहमीच चांगल्या कामाचं समर्थन सातत्याने केलेलं आहे. आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये आपण या भागातली माणसं, आमचे जेवढे महायुतीचे उमेदवार आहेत आणि भाजपचे उमेदवार आहेत
त्यांना आपण जास्तीत जास्त प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं ही विनंती आमची प्रामुख्याने या ठिकाणी राहते. कारण आता त्यांनी या ठिकाणी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्था ह्या अतिशय महत्वाच्या संस्था आहेत आणि म्हणून केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, राज्यामध्ये आमचं सरकार आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आपले लोक निवडून येणं हे अतिशय महत्वाचं. कारण ही एक साखळी आहे की केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि आपली जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे अशा प्रकारची ही एक साखळी आहे. आणि म्हणून ही विकासाची साखळी मजबूत करणं या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे. हा उद्या जर आमचे हे धुमाळ, आमचे कोकणे, आमच्या ताई जर निवडून आल्या तर मला वाटतं इथले आमदार सरकारमधले आमचे आमदार आहे, राज्यामध्ये आमचं सरकार आहे, केंद्रामध्ये सरकार आहे आणि ही माणसं निवडून आली तर ही आमची साखळी मजबूत होईल. आणि आता त्यांनी म्हणल्याप्रमाणे सगळी कामं मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की शिरसी हे गाव मोठं आहे. त्या गावामध्ये सगळे तज्ञ लोक राहतात, सुज्ञ लोक राहतात, विचारवंत राहतात. इथले एक परिस्थिती फार चांगली परिस्थिती आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही अतिशय चांगले उमेदवार, खरं म्हणजे आम्ही पवार साहेब उमेदवार देताना अनेक वेळा चर्चा केली, अनेक वेळा चर्चा. तुम्ही नाराज व्हायची गरज नाही विरेश, तुम्हाला सरपंच केलं, आता नगरपंचायत झाल्यावर नगराध्यक्ष व्हाल तुम्ही नाराज व्हायचं काहीच कारण नाही. आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना कसं सोबत घेता येईल, प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांना सोबत घेणं हे आमचं कर्तव्य. आणि वेळोवेळी त्याचं जिलानी आपकी फिक्र मत करो, आप बहुत अच्छे कार्यकर्ते हैं, आपके बारे में हमारे दिल में, पवार साहब के दिल में बहुत सहानुभूति है और अच्छे कार्यकर्ताओं को एक जगह लाने का काम हम दोनों मिलकर करते हैं, ये भी अच्छी बात है. क्योंकि विरेश बोलो, भगवान जी बोलो, आप सब लोग बोलो, काम करने वाले लोग हैं और हमेशा इसके आगे भी हम काम करते रहेंगे. इसके लिए आप सब लोग हमको मदद करना, हमारे साथ में रहना, ये भी बहुत बड़ी जरूरी की बात है. और मैं इतना कहना चाहता हूं कि अपना राज्य के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहेब एक विकसित महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न ते करतात. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामधली इतर सगळी जी कामं, त्याचा उल्लेख आमदार साहेबांनी केला, लाडकी बहिणी योजना, की आज देशामध्ये ही योजना लोकप्रिय झाली की आज समाजामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन मोठे घटक आहेत. आणि आजपर्यंत आमच्या या बहिणीकडं, आमच्या या मातेकडं कुठल्याही सरकारने लक्ष दिलं नव्हतं. परंतु प्रामुख्यानं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी समाजातल्या या 50% घटकाला एक फार मोठा न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले, खूप मोठा न्याय. आणि म्हणून आज प्रत्येक घराघरामध्ये एक अतिशय चांगलं वातावरण आमच्या या बहिणीमुळं या ठिकाणी निर्माण झालं. त्याच्या लहान सहान अडचणी सोडवण्याचा प्रयत्न सरकारने या ठिकाणी केले. आणि बंधूसाठी सुद्धा अनेक योजना, शेतरस्त्याचा उल्लेख त्यांनी केला, इतर अनेक योजना आहेत. त्या योजनेमध्ये सुद्धा खूप काही बोलण्यासारख्या अनेक योजना, इतक्या चांगल्या योजना, कनेक्टिव्हिटी असेल, रस्त्याच्या बाबतीमध्ये असेल, इंदिरा आवास योजना, पंतप्रधान आवास योजना असेल किंवा इतर अनेक योजना. आणि तुमच्या गावाला तर आता पाणी पुरवठ्याची योजना झाली. तुम्ही लाईट मागत होतो, लाईट 24 तास नाही, आता सारखंच लाईट तुमच्याकडे राहील. याच्याबद्दल तालुका कासार शिरसी होणार म्हणजे होणार असं आमदार साहेबांचं मत आहे आणि माझं पण पाठिंबा आहे. हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगतो, झालं पाहिजे. कारण कासार शिरसी हे पहिल्यापासून एक उद्योग केंद्र आहे, व्यापार हे मोठा आहे आणि व्यापार मंडळींना थोडस जास्त संधी मिळणं, चालना मिळणं, व्यापार वाढणं, याच्यासाठी इथला सुद्धा तालुक्याला, या गावाला एक तालुक्याचा दर्जा देणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की त्यांनी मुख्यमंत्र्याकडे सातत्यानं त्यांचा पाठपुरावा सुरू. परवा सुद्धा आम्ही ज्यावेळेला दिनकरराव मानेंचा प्रवेश झाला, आम्ही भेटायला गेलो, त्यावेळेला आमदार साहेबांनी त्यांना, मुख्यमंत्र्यांना जर कुठली विनंती केलं असेल तर कासार शिरसी तालुका व्हावं हीच विनंती त्यांनी त्या ठिकाणी. आणि आता विरेश जे तालुका झालं, नगरपंचायत झालं तर तालुक्याचे अध्यक्ष होणार, म्हणजे किती मोठं काम आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं सगळ्यांचा सन्मान, या भागातल्या लोकांचा सन्मान, या भागातल्या कार्यकर्त्यांचा सन्मान, या भागातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी एक तळमळ, या भागातल्या शेतमजुराविषयी तळमळ
आणि अशा अनेक गोष्टीसाठी म्हणून हे सरकार तुमच्यासाठी कार्यतत्पर आहे आणि कर्तव्य समजून आमदार आणि सरकार आणि आम्ही मंडळी या ठिकाणी सातत्याने काम करतो. आज मी या ठिकाणी लातूर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी वर्ष झालं आता वर्षापासून काम सुरू आहे आणि तुम्ही लोक मला एवढे मदत करतायत आणि काय विचारू नका. म्हणजे अध्यक्ष म्हणून अतिशय बद्दरजी लिहा तुम्ही उद्या पेपरमध्ये की उद्या मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, उद्याच्या 7 तारखेला जे मतदान होईल त्याच्यामध्ये आमचे जवळजवळ 50 लोक निवडून येतील ते मी आज आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि लातूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून एवढं चांगलं काम आमच्या ह्या तिन्ही आमदारांनी, अभिमन्यू पवार साहेब असतील, संभाजी भैया पाटील असतील, आमचे कराडप्पा असतील आणि मला या ठिकाणी यांच्या सगळ्यांच्या वरती लक्ष ठेवण्यासाठी अध्यक्ष म्हणून नेमलंय हेही मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण यांचं काम एवढं चांगलं आहे, तुम्ही दुसरं काहीतरी लिहिताल बद्दल. म्हणून आम्ही हे चांगलं काम कसं करता येईल, एक सामुदायिक प्रकारची एक व्यवस्था सगळ्यांना सोबत घेऊन सामुदायिक व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. म्हणून एक चांगलं वातावरण या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आजच्या या परिस्थितीमध्ये निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे की आमची ही माणसं मोठ्या मताधिक्याने आपण निवडून देऊन त्यांना आशीर्वाद द्या. आणि आम्ही खात्री देऊ इच्छितो आपल्याला की सगळ्या या भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जी विकासाची कामं आहेत, जे राज्य आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना सगळी ही मंडळी जिल्हा परिषदच्या माध्यमातून यशस्वीरित्या मांडल्याशिवाय राहणार नाही हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो. कारण आज जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्याला खूप मोठं बजेट आहे. आता त्यांनी म्हणलं प्रचंड निधी आहे आणि म्हणून आता या सगळ्या संस्था लोकाभिमुख कसं करता येईल, लोकांच्यासाठी ते कसं उपयोगाला येतील यासाठी म्हणून आमचा प्रयत्न आहे. नेहमी आमच्या आमदार साहेबांची चर्चा होते की आता या पुढील काळामध्ये ज्या वेळेला संपूर्ण राज्यामध्ये एखादी जिल्हा परिषदच्या बाबतीमध्ये जर विषय निघाला तर लातूरची जिल्हा परिषद नंबर 1 वर असली पाहिजे हे आमचा प्रयत्न या ठिकाणी सातत्याने आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये आपली लातूरची जिल्हा परिषद विकासाच्या बाबतीमध्ये पुढे असेल, आपली पंचायत समिती पुढे असेल, आपला हा भागातल्या विकासाच्या कामासाठी सुद्धा आम्ही पुढे राहू हे मी अभिवचन आजच्या या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि आमदार साहेबांची तळमळ आपण पाहिला. मला वाटतं मला चिंता होती माझ्या नंतर काय होईल म्हणून, पण माझ्यापेक्षा अधिक काम आपण केलं ते मान्यच करावं लागेल. कारण कामाच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडायचं नाही आणि काम जास्तीत जास्त लोकांसाठी करायचं हा उद्देश, ही भूमिका, हा विचार हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी ही विचारसरणी स्वीकारून विचारानं लोकांच्यासाठी म्हणून एक तळमळीनं काम करणारे आमदार आपल्याला लाभल्यामुळं मला वाटतं याही पुढील काळामध्ये या भागाचा प्रचंड विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांच्यावरती शासनाचा विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांचा मोठा विश्वास आहे, फार मोठा विश्वास आहे. आणि म्हणून तो विश्वास या भागामध्ये त्याचा उपयोग कसा होईल, आपल्या मतदारसंघात त्याचा उपयोग कसा होईल यासाठी म्हणून ते सातत्यानं प्रयत्न करतात. आणि म्हणून अशा आपल्या लोकप्रतिनिधीला शक्ती देणं, बळ देणं, त्यांना साथ देणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं. आणि मला खात्री आहे की आपण सगळी मंडळी त्यांना निश्चितपणाने मदत कराल. आणि ही मदत करण्याची वेळ या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. उद्या आमच्या धुमाळ, कोकणे आणि आमच्या ह्या ताई निवडून आल्या तर तुम्ही आमदारांना साथ दिल्यासारखं होईल, आमदारांचे हात बळकट केल्यासारखं होईल, देवेंद्र फडणवीस साहेबांचा हात बळकट केल्यासारखं होईल आणि नरेंद्र मोदी साहेबांना साथ दिल्यासारखं होईल. म्हणून माझी विनंती आहे की आपण उद्या 7 तारखेला आमच्या ह्या तिन्ही उमेदवारांना कमळावरती प्रचंडपणाने बटन दाबून सगळ्यांना विजयी करावं, त्यांना आशीर्वाद द्यावं आणि आपली सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी. आणि हे जे जे तुमच्या सर्व आम्ही त्यांनी बोललो ते केल्याशिवाय राहणार नाही हे परत एकदा या ठिकाणी आम्ही सांगतो आणि त्यांना आशीर्वाद द्यावा विनंती करून मी थांबतो. जय हिंद, जय भारत.